अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द कानावर पडले की डोळ्यासमोर उभे राहते अक्कलकोटच्या स्वामींची साक्षात मूर्ती. पण तुम्हाला माहित आहे का, अक्कलकोटमध्ये अशी एक जागा आहे जिथे स्वामींचे अस्तित्व हे केवळ भावनेने नाही तर प्रत्यक्ष अनुभवाने जाणवते. अक्कलकोटच्या ऐतिहासिक वृक्ष आजही अनेक भक्तांना तिथे स्वामींच्या पादुकांचा आवाज ऐकू येतो, तर काहींना संकटाच्या वेळेला स्वामी सहज बाहेर काढतात. या वटवृक्षाचे रहस्य आपण आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. 1856 मध्ये तो काळ जेव्हा स्वामी समर्थांनी अक्कलकोटच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले, तेव्हा त्यांनी जागा निवडली विशाल वटवृक्षाची सावली. हा वटवृक्ष केवळ झाड नाही, स्वामींच्या अघटित लीलांचे मुख साक्षीदार आहे. या वृक्षाच्या खाली बसून स्वामींनी राजापासून रंकापर्यंत सर्वांना दर्शन दिले, त्यांच्या दुःखावर फुंकर मारली आणि जगाला अक्कलकोटच्या स्वामींचा दरबार म्हणून ओळख मिळवून दिली. अध्यात्मशास्त्रात वटवृक्षाला अक्षय मानले जाते. स्वामींना या वटवृक्षाखाली इतके वर्ष वास्तव्य केल्यामुळे त्या ठिकाणी कणाकणात स्वामींची ऊर्जा सामावलेली आहे. अनेक भक्त सांगतात, जेव्हा ते या परिसरात शांत बसतात त्यांना एक अनामिक शांतता मिळते. हे केवळ मानसशास्त्र नाही, स्वामींनी निर्माण केलेले चैतन्य क्षेत्र आहे. जेव्हा मध्यरात्री शांतता असते तेव्हा काही भक्तांना स्वामींच्या लाकडी खटावांच्या पादुकांचा आवाज येतो असे सांगितले जाते. हे स्वामींचे नित्य जागृत अस्तित्वाचे प्रतीक आहे. अक्कलकोटच्या वटवृक्षाचे अनेक भक्तांना अनुभव आलेले आहेत. कोणी म्हणतं, वृक्षाच्या पारंब्या हातात धरल्या की अंगामध्ये एक विलक्षण ऊर्जा संचारते. कोणाला कठीण काळामध्ये स्वप्नात या वटवृक्षाखाली स्वामींचे दर्शन झालेले आहे. हीच स्वामींची रीत आहे, आपल्या भक्तांना ते दर्शन देत असतात. या वृक्षाच्या सावलीत बसून मागितलेली प्रार्थना थेट स्वामींपर्यंत पोहोचते अशी लाखो भक्तांची श्रद्धा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात थकल्यासारखं वाटत असेल किंवा मार्ग सापडत नसेल तर एकदा अक्कलकोटला जाऊन या वटवृक्षाखाली 5 मिनिटे शांत मनाने बसा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. तुम्हाला अक्कलकोटच्या वटवृक्षाचा अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.